विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जरांगेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवरती गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विराट मोर्चा दरम्यान जरांगेंबद्दल अपशब्द वापरून धमकी वजा इशारा. केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाचीच भावना. मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्स. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. पक्षफुटीनंतर कोर्टाच्या नोटिशीचा विषय पक्ष बघेल, जाधव यांचे हे विधान. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही दिल्यात शिव्या. पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवरती राहुल गांधींचा हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची. पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चला फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात आहे. आरोपी गुजरातमध्ये पळून गेले असाही आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला. मांजरीमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणासंदर्भात माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं. उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार. नागपूरमधील रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जेनझींच्या प्रश्नांना फडणवीस स्वतः देणार उत्तर. मुंबईमधील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यात तिरंगा आंदोलन. वांद्रा या ठिकाणच्या रंगशारदा या ठिकाणच्या नेव्हेल डिसूजा फुटबॉल मैदानावरती होणार आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज चाकण एमआयडीसी दौरा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आता परिसरातील खड्डे बुजवण्यास झाली सुरुवात. शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेणार. महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा, गुन्हे दाखल करून अटक करा. खासदार सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती. सांगलीमधल्या मोर्चात लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरली, त्यामुळे संताप. मुंबई महापालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल. महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांची नोंद. नेत्यांवर काय कारवाई होणार याकडे लागलंय लक्ष. मुंबईमध्ये गणपती आगमनावेळी मोठी दुर्घटना. फुलेश्वरमध्ये 22 फूट गणपती बाप्पांची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. तोल गेल्यानं घटना घडली अशी प्राथमिक माहिती. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षीय चिमुकलींचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरमधील मुलासह आई वडिलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांचा खुलासा. आयफोनचे 1-2 हप्ते थकले, त्यामुळे कुणाल आणि वडिलांमध्ये वाद झाला. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेंचा दावा. नातेवाईकांनी हा दावा मात्र फेटाळून लावला. कॉक्रोच जनता पार्टी आता राज्यभरातील सरकारी शाळांची करणार पाहणी. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही घेणार सोबत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधील शाळेतील सुविधांचा देखील आढावा घेतला जाईल. गडचिरोली या ठिकाणच्या आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली. आदिवासी अधिकाऱ्यांसोबत 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन. शाळेच्या भेटीदरम्यान सोपस्कार पार पडल्याचा ठपका. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. तर अंगणवाडी सेविकांच्या संघटनांच्या एफडीएकडे ही मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा आहार गुरंही खात नाही, तर पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून करण्यात आली तक्रार. राज्यभरात वाहनांच्या पीयूसी शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दुचाकींच्या पीयूसी चाचणीसाठी आता 60 रुपये मोजावे लागतील. पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या 4 चाकी वाहनांसाठी 140 रुपये पीयूसी शुल्क. जपानमध्ये टोकियोसह पूर्व भागामध्ये 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप. टोकियो आणि कांतो भागामध्ये भूकंपाची तीव्रता अधिक. 23 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असल्याची देखील माहिती. खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते वाहतूक थांबवली. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.